खासदारकीनंतर आता पार्थ पवारांच्या मंत्रिपदासाठी राष्ट्रवादीत हालचाली सुरू झाल्याची माहिती आहे। त्यासाठी एका पदाधिकाऱ्यांना भेट सुनेत्रा पवारांना शिफारस पत्र लिहिलंय। या पत्रात पार्थ पवार केंद्रात मंत्री का असावेत याबाबत 8 कारणंही दिली आहेत। या पत्रामुळेच राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये नाराजी असल्याची सूत्रांची माहिती आहे। पाहूयात राष्ट्रवादीत नेमकं काय सुरू आहे। पार्थ पवारांची मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी। मंत्रिपदासाठी पक्षात लॉबिंग, वरिष्ठ नेत्यांमध्ये नाराजी। राष्ट्रवादीचं ते पत्र झी24 तासच्या हाती। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र आणि खासदार पार्थ पवार यांना केंद्रीय राजकारणात सक्रिय करण्यासाठी पक्षांतर्गत हालचाली सुरू झाल्यात। मोदींच्या मंत्रिमंडळात पार्थ पवारांची वर्णी लागावी यासाठी राष्ट्रवादीत लॉबिंग सुरू झालंय। पक्षातल्या एका मोठ्या पदाधिकाऱ्यानं सुनेत्रा पवारांना शिफारस पत्र दिलंय। या पत्रात त्यांनी पार्थ पवार केंद्रात मंत्री होणं का गरजेचं आहे याची 8 कारणं दिली आहेत। तरुण असे नेतृत्व म्हणून पार्थदादा पवार यांच्याकडे पाहिलं जात आहे आणि सत्तेशिवाय शहाणपण नसतं, म्हणून मोदीजीच्या नेतृत्वाखाली असलेल्या मंत्रिमंडळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कॅबिनेट मंत्री म्हणून पार्थदादा पवार यांना त्या ठिकाणी पक्षाने संधी द्यावी अशी विनंती आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा वहिनी यांच्याकडे 13 तारखेला दिलेल्या पत्रामध्ये केलेली आहे। कार्यकर्त्यांची भावना पार्थदादा पवार यांनी मंत्रिपद स्वीकारावं अशी असणं नैसर्गिक आहे, परंतु या संदर्भातला जो काही निर्णय घ्यायचा आहे तो स्वतः पार्थदादा पवार यांनी घ्यायचा आहे, आदरणीय सुनेत्रा वहिनींनी घ्यायचा आहे। वास्तविक मंत्रिमंडळामध्ये कोणाचा समावेश करायचा या संदर्भातला सर्वाधिकार हा देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांना असतो। आम्ही घटक पक्षीय नात्याने त्या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये आम्हाला रिप्रेझेंटेशन त्या ठिकाणी निश्चितपणे मिळेल अशी अपेक्षा आहे। दरम्यान या पत्रानंतर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये नाराजी असल्याची सूत्रांची माहिती आहे। या पत्रानंतरच सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली होती आणि इथं या दोन्ही नेत्यांनी पार्थ पवारांची तक्रार केली अशी सूत्रांची माहिती आहे। मला नाही वाटत प्रफुल्ल पटेल साहेब किंवा तटकरे साहेब नाराज झाले असतील। माझं तर म्हणणं असं आहे की ते इतक्या मोठ्या मनाचे नेते आहेत की ते सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीला, मी मगाशीच म्हटलं की ते सुद्धा या सगळ्या गोष्टीला पाठिंबा देत, ते माहीत नाही, ते त्यांना विचारलं पाहिजे की ते नेमके कशामुळे मुख्यमंत्र्यांना भेटले। पण जोपर्यंत पक्षातली अंतर्गत माहिती माझ्याजवळ आहे, जी कालच्या दिवशी तटकरे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की ते त्यांच्या काही कामांच्या निमित्ताने मुख्यमंत्री महोदयांना भेटले होते, एवढंच त्याचा अर्थ आहे। तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या वर्षावारीनंतर दुसऱ्याच दिवशी पार्थ पवारांनीही मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। बुधवारी रात्री वर्षा निवासस्थानी जाऊन त्यांनी फडणवीसांसोबत चर्चा केली। मला या संदर्भात काय माहिती असण्याचं काही कारण नाही। पार्थ राष्ट्रवादीचा युवा कार्यकर्ता आहे, नेता आहे, संसदेमध्ये प्रतिनिधित्व राज्यसभेमध्ये करतात, त्याच्यामुळे ते भेटू शकतात। त्याच्यामध्ये काही वावगं वाटण्याचं काही कारण नाही। अगदी प्रशासकीय कामावरती संघटनेच्या कामाची जरी त्यांनी चर्चा केली तर त्याच्यामध्ये वेगळं वाटण्याचं काही कारण येत नाही। पार्थ पवार पण मुख्यमंत्र्यांना भेटलेले, मला माहित नाही ते कशासाठी भेटले। अजितदादांच्या निधनापासून राष्ट्रवादीत 2 वेगवेगळे प्रवाह असल्याचं बोललं जात आहे। पटेल तटकरेंकडून पक्ष हायजॅक करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही होत असतो। अशातच पक्षावरील पकड मजबूत करण्यासाठी पवार कुटुंबाकडनं प्रयत्न सुरू आहे। त्याचाच एक भाग म्हणून केंद्रातील सूत्र पार्थ पवार यांच्याकडे देण्याच्या हालचाली सुरू आहेत अशी माहिती आहे। त्यात आता पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी24 तास।